समर्थ ब्रह्मांडाचा धनी, जो जगाचा चालक मालक आहे परमेश्वर, तो देव फक्त समर्थ आहे। मग तुकोबा आहे कस काय समर्थ? ऐका, वारकरी संप्रदायाचे कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे। साक्षात सरस्वतीला वाटावा की मी तुकोबरांचा जीवेचा संग करावा। पाचव्या वेदाचे निर्माते म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे। मग तुम्ही म्हणताल समर्थ कस काय? ऐका, ज्या वेळेस तुकोबांच्या काळामध्ये दुष्काळ पडला, एक पत्नी अन्न न करता मरण पावली, दुसरी पत्नी म्हणजे जिजाबाई। रोज तुकोबांनी भजन करावं, नाम चिंतन करावं, गोड असं भजन करावं। भजन चालू आहे, तुकोबांचं भजन चालू आहे। रोज जिजाबाई विनंती करायच्या, हो स्वामी महाराज, कालही लेकरं उपाशी झोपले होते, आजही लेकरं उपाशी झोपणार आहे का हो? लेकरांना काहीतरी खाण्याची व्यवस्था करा, अन्नाची व्यवस्था करा। तुकोबारे म्हणायचे, हो ठीक आहे, मी काहीतरी लेकरांना खाण्याकरता घेऊन येतो। असं बोलून तुकोबारे परत भंडारे डोंगरावरती नामचिंतन करण्याकरता जायचे, भजन करण्याकरता जायचे। रोज जे लेकरू आईच्या पोटाशी झोपलेलं असायचं, अर्ध्या रात्री उठायचं, जिजाबाईला म्हणायचं, आई अगं फार भूक लागली, आई फार भूक लागली, काहीतरी खाण्याकरता दे ना, काहीतरी खाण्याकरता दे ना। त्यावेळेस जिजाबाईंनी तटकन उठावं, मिठाचा खडा घ्यावा, पाण्यामध्ये बुडवावा आणि लेकराच्या ओठावरतून फिरवावा। लेकरू ओठ चाटत चाटत त्या ठिकाणी लेकरू झोपी जायचं। एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस निघून गेलेले आहे, पण रोज जिजाबाई म्हणायचे, स्वामी महाराज, मी कधी माहेराकडे, माझ्या माहेरच्या लोकांकडे तुमची तक्रार केलेली नाही। मला भारीतली भारी साडी नको, मला दागदागिने सुद्धा नकोय, पण ऐका ना स्वामी महाराज, माझी एकच विनंती आहे की माझे लेकरं रोज उपाशी झोपतात, फक्त त्यांची खाण्याची व्यवस्था करा, काहीतरी अन्नाची व्यवस्था करा। तुकोबारांना सुद्धा काळजी वाटू लागली, तुकोबारांना वाटू लागलं की रोज लेकरं उपाशी झोपतात, आपण काहीतरी लेकरांकरता आणलं पाहिजे। तुकोबाराय घराच्या बाहेर निघाले, जात असताना एक सावकार भेटले। सावकारांनी सांगितलं, महाराज कुठे निघालात? काय नाही म्हणे, चाललो भंडारे डोंगरावरती नामचिंतन करण्याकरता, भजन करण्याकरता। त्यावेळेस सावकारांनी सांगितलं, तुकोबाराय ऐका ना, मी तुमच्या दोघांचा पती पत्नीचा संवाद ऐकलाय की तुम्हाला कामाची गरज आहे, कुठल्या तरी कामाची गरज आहे, धान्याची गरज आहे। तुम्ही एक काम करता का? काय म्हणतात की मला महिनाभरासाठी बाहेर तीर्थयात्रेला जायचंय, माझे ज्वारीचं रान आहे, तेवढं फक्त ज्वारीकडे तुम्ही लक्ष द्या। तुकोबारे म्हणतात, बरोबर आहे, ठीक आहे म्हणे, जे भजन मला भंडारा डोंगरावरती गेल्याच्या नंतर करायचं ती इथं बसून करल, तुमच्या शेतामध्ये करल, काही हरकत नाही। सावकार म्हणाले, तुम्ही जर माझं शेत राखण काम केलं तर मी तुम्हाला अर्धी ज्वारी देऊन टाकल। तुकोबारे म्हणतात, बरोबर आहे, पण माझं काम काय असेल? काय नाही म्हणे, फक्त पाखराकडे चांगलं लक्ष द्यायचं। काय काम तुमचं? फक्त पाखरांकडे तुम्ही चांगलं लक्ष द्यायचं। तुकोबारे म्हणाल, ठीक आहे। तो सावकारही तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेला। तेवढ्यामध्ये तुकोबारा शेतामध्ये गेले आणि भजन चालू केले आहे, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, करावा विठ्ठला जीवे भावे, करावा विठ्ठला जीवे भावे, जीवे भावे। तुकोबारा भजन करू लागले, नामचिंतन करू लागले, पण ऐका ना, भजनाचा आवाज आल्याबरोबर आनंद घेता घेता ती ज्वारी सुद्धा डोलू लागली, ज्वारीचे कंस सुद्धा डोलू लागले, कारण भजन तसं होतं, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। गोड असं भजन चालू आहे, ज्वारी डोलू लागलेली आहे, पण ऐका ना पुरुष मंडळ महिला मंडळ, गोड असं चिंतन आहे। ज्वारी डोलताना पाहून ज्या आजूबाजूचे पाखरं होते ना, त्या पाखरांचं लक्ष ते ज्वारीकडे गेले। अरे
आज तर सोसाट्याचा वाराही नाहीये, पण तरी सुद्धा ज्वारी त्या ठिकाणी डोलते. जवळ येऊन पाहिलं तर तुकोबारांचं भजन चालू होतं. काही पाखरं तुकोबारांच्या जवळ आले, काही पाखरं तुकोबारांच्या विण्यावरती बसले, काही पाखरं तुकोबारांच्या खांद्यावरती बसलेले आहे, काही पाखरं तुकोबारांच्या मांडीवरती बसले आणि त्या पाखराने सुद्धा भजन चालू केलं. पण त्यावेळेस तुकोबारांच्या मुखातून गोड असं उत्तर निघालेलं आहे, गोड असा अभंग निघाले की पक्ष्यांनो, अरे माझ्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी माझ्यासोबत भजन केलं नाही आणि तुम्ही पक्षी असून सुद्धा भजन करतात. म्हणून तुकोबारे म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी, 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 वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी. पक्षी मी सुस्वरी, पक्षी मी सुस्वरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी. तुकोबारे म्हणतात, पक्ष्यांनो, माझ्या सोयऱ्याने सुद्धा माझ्या बरोबर भजन केलं नाही आणि तुम्ही पक्षी असून सुद्धा भजन करता. आजपासून तुम्हीच कोण आहे? माझे सोयरे धायरे. पण ऐका ना, तुकोबारे म्हणतात, पक्ष्यांनो, पाखरांनो, भजन करायचं पण रिकाम्या पोटाने भजन करायचं नाही. पोटभर पोटाला खायचं आणि नंतरच भजन करायचं. त्या ठिकाणी सगळ्या पाखराने घरटं बांधले. तुकोबारांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तुकोबारे म्हणतात, पाखरांनो, भजन करायचं पण अर्ध्या पोटाने, रिकाम्या पोटाने भजन करायचं नाही. कारण सावकारांनी काय सांगितलंय? पाखरांकडे जरा चांगलं लक्ष द्या. आता 15 दिवस झाले पळसकर महाराज गोड भजन पाखरं करू लागले, भजन करू लागले. आता सगळ्या पाखरांच्या तब्येती सुधारलेत पाखरं. तुकोबारा काय म्हणतात माहिती का? पाखरांनो, तुम्हाला भजन मानवलं बरं. काय म्हणतात तुकोबारा? पाखरांचं सांगते मी, पाखरांनो, तुम्हाला भजन मानवलं बरं का, अंगी लागलं भजन तुमच्या. पाखरं गोड भजन करू लागले. पण तुकोबारा काय म्हणतात माहिती का? पुरुष मंडळ, पाखरांनो, तुम्ही एकटे धाकटे येऊ नका. तुमचे जे घरी राहिले जे आहेत ना, मुलं, लेकरं, बाळ, पत्न्या, सोयरे, धायरे, जेवढे तुमचे नातलग लोक आहे तेवढे सगळ्यांना इकडे घेऊन या. आता गावामध्ये आजूबाजूला अनेक शेत होते, पण एकाच शेतावरती सगळे पाखरं गोड भजन करू लागले. आता पाखरांनी भजन केलंय, आपण सुद्धा भजन करायचंय बरं का. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. एक बार तिकडं. आमचे बाबा म्हणतात, अगोदर पुरुष मंडळ म्हणा, नंतर महिला मंडळ तुम्ही म्हणायचं बरं का. सोपं भजन म्हणू का? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पुरुष मंडळ. आता महिला मंडळ तुम्ही भजन म्हणायचंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. बट्ट्या खाल्ल्यासारखं म्हणू ना. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम
ऐका ना, पाखरं सुधारले. आता जो माणूस महिनाभराने येणार होता, जो सावकार, त्याला बातमी कळाली. एका व्यक्तीने फोन लावला, ओ सावकार, तुमची सगळी ज्वारी जी आहेत ना तुकोबारांनी पाखरांना खाऊ घातली. आता ती संसारिक जीव धावतच पळालं, शेतामध्ये गेलं. तुकोबाराय महाराज, अहो मी तुमच्या लेकरा बाळांचा विचार करण्याकरता गेलो, पण तुम्ही माझ्या लेकरा बाळांना रस्त्यावरती आणलं. मला या शेतामध्ये 20 पोते ज्वारी होणार होती, मला 20ची पोते 20 दिली पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात, आता तुम्ही तर मला काम सांगितलं होतं. काय सांगितलं होतं मी? तुम्ही तर सांगितलं पाखरांकडे लक्ष द्या. मी काय केलं? पाखरांकडं चांगलं लक्ष दिलं. सावकार म्हणू लागला की महाराज, मी तुम्हाला पाखरांकडे लक्ष देण्याकरता सांगितलं, म्हणजे पाखरांना सगळी ज्वारी खाऊ घाला असं नाही सांगितलं मी. पाखरांकडे लक्ष द्या, म्हणजे ज्वारीकडे जर पाखरं आले तर त्यांना हाकलून द्या, हे काम तुम्हाला सांगितलं होतं. मग तुकोबारे म्हणतात, मी आता काय करू? काय करू म्हणजे माझी या ठिकाणी या शेतामध्ये या वावरामध्ये 20 पोते ज्वारी होणार होती, मला 20चे पोते म्हणजे 20 पोते पाहिजे. तुकोबारे म्हणतात, मी काय करू? काय करू म्हणजे राहतं घर विका, पण मला ज्वारी द्या. सावकार म्हणू लागला, राहतं घर विका, पण माझी 20 पोते मला ज्वारी पाहिजे. आता तो जगाचा मालक जो होता त्याला काळजी पडली. तुकोबारे म्हणतात, सावकार एक काम करा, मी राहतं घर सुद्धा विकतो, तुमची ज्वारी मी भरून देतो, पण फक्त माझी जी पत्नी ना तिला माहेरी जाऊ दे. ती गेली की मी माझं घर विकून टाकतो आणि तुमची ज्वारी मी भरून देतो. जगाच्या मालकाला काळजी पडली, हे बाबा भोळ आहे, विकील ना घर. जगाचा मालक एका म्हातार वयस्कर बाबांचं रूप घेऊन ते शेतामध्ये आले. सावकार काय झालं? सावकार काय झालं म्हणजे तुकोबाराने या शेताचं राखण करण्याकरता सांगितलं, पोती ज्वारी मला भरून पाहिजे. जगाचा मालक ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी काय कमी पडणार आहे? काय कमी पडणार आहे? जगाचा मालक म्हणू लागला, परमात्मा म्हणतो, सावकार एक काम करा, जे उरलेले कंस आहे ना त्याचं खळ लावा आणि मग बघू आता किती पोते भरतय. जेवढे पोते होतील तेवढे तुम्ही घेऊन जा. सावकार म्हणे, नाही आता ज्वारीच राहिली नाही म्हणे, थोड्याफार कंसामध्ये 20 पोते कसे होणार? माझे 20 पोते या शेतामध्ये ज्वारी होणार होती, मला 20च पोते पाहिजे. सावकार देव म्हणू लागले, देवा एक काम करा सावकार, या ठिकाणी आता 20 पोते होणार होती ना, 15 पोते जर झाली तर 15 घ्या, 10 झाली तर 10 पोते घ्या. तुम्ही तरी कशाला गरीबाचं घर जाळता? आता शहाण्या माणसाला असं बोललेलं पटतं बरं का. आता जे उरलेले कंस होते त्याचं खळं लावलं. पूर्वीच्या काळामध्ये पुरुष मंडळ त्या खळ्यावरती असे कंस टाकले की बैल फिरवला जायचं त्याच्यावरती. बैलाचा पाय त्या कंसावरती पडला की आपोआप दाणे बाहेर निघायचे. आता काही काही भागाला ते बदाडतात मोगरीनं, कंस निघायचे, दाणे निघायचे बाहेर. आता पाहिला, आता जगाचा मालक त्या ठिकाणी उभा, पोते लावायला सुरुवात झालेली आहे. 1 पोत, 5 पोते, 10 पोते, 15 पोते, 20 पोते, 20चे 25, 25चे 30, 30चे झाले 40 आणि आकडा गेला 50 पोत्यावरती. आता जो सावकार होता ना त्याने हात जोडे तुकोबारांना म्हणू लागला की महाराज, मी तुमची परीक्षा घेण्याची ठरवली होती, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही, मी तुम्हाला ओळखलं नाही. त्यावेळेस जगाचा मालक म्हणतो, एवढे पोते तुम्ही घेऊन जा ना. सावकार म्हणू लागली, नाही, माझे जे मला 20 पोते या शेतामध्ये होणार होते ना तेवढेच मला 20 पोते माझे देऊन टाका आणि उरले जे 30 पोते आहे ना ते तुम्ही तुकोबारांना देऊन टाका, महाराजांना देऊन टाका. तुकोबारा म्हणतात की जे 30 पोते आहे ना ते मला नको, ते जे 30 पोते आहे ते सप्त्यामध्ये वाटून द्या. मला सांगा, तुकोबांच्या घरामध्ये अन्नाचा कणही नाहीये, पण तुकोबारा काय म्हटलेत, जे 30 पोते आहे धान्याचे ज्वारीचे ते सप्ताहामध्ये वाटून द्या, वाटून द्या. हे जीवन माझ्या तुकोबारांचं आहे म्हणून माझे तुकोबारा समर्थ विठ्ठल.